ओम शांती. आजची तारीख आहे 9/2/2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, गरीब निवाज बाबा तुम्हाला कवडीपासून हिऱ्या समान बनवायला आलेले आहेत. तर सदैव तुम्ही त्यांच्या श्रीमतावर चला. प्रश्न आहे, पहिले पहिले तुम्हाला सर्वांना कोणतं एक गुह्य रहस्य समजावून सांगायचं आहे? उत्तर, बापदादांचे. तुम्ही जाणतात की इथे आम्ही बापदादांकडे आलेलो आहोत. हे दोन्ही एकत्र आहेत, जे बाप आणि दादा. शिव की आत्मा भी इसमें है, ब्रह्मा की आत्मा भी इसमें है. म्हणजे काय? तर ब्रह्मा बाबांचा आत्मा आणि शिव बाबा एकाच तनामध्ये आहेत. एक आहे आत्मा, तर दुसरा आहे परम आत्मा. शिव बाबा परमात्मा, ब्रह्मा बाबा आत्मा. तर पहिले पहिले हे गुह्य रहस्य सर्वांना समजावून सांगायचं आहे की बाप आणि दादा एकत्र आहेत. यांना म्हणजे ब्रह्मा बाबांना, दादांना भगवान म्हटलं जात नाही. मनुष्य भगवान नसतो, तर भगवान म्हटलं जातं निराकारला. आणि ते बाप आहेत शांतीधाममध्ये राहणारे, सर्व आत्म्यांचे पिता आहेत. आजचं गीत आहे, आखिर वह दिन आया आज. कोणता दिवस आला? तर ज्या दिवसाची सर्वजण, सर्व भक्त आत्मे रस्ता बघत होते की कधी परमात्मा प्राप्ती होईल. ओम शांती. बाबा दादांच्या द्वारे म्हणजेच शिव बाबा ब्रह्माच्या द्वारे समजावून सांगतात. हे आपल्याला पक्क करायचं आहे. लौकिक संबंधामध्ये बाप वेगळे असतात आणि दादा वेगळे असतात. म्हणजे पिता, लौकिक पिता वेगळे आणि आजोबा वेगळे. तर बापाकडून वारसा मिळतो सुखाचा. तसं शिव बाबा जे परमात्मा पिता आहेत त्यांच्याकडून वारसा मिळतो सुखाचा. आणि मग अर्धा कल्प सतयुग त्रेता पास झालं की मग रावणाकडून दुःखाचा श्राप मिळतो. आणि दुःखाचा श्राप मिळाला की मग भगवंताला आठवण करतात, त्यांची भक्ती करतात. मग भक्ती मार्ग सुरू होतो आणि भक्ती मार्गामध्ये भगवंताला शोधण्यासाठी खूप धक्के खातात, यात्रा करतात, परंतु मिळत कुणालाही नाही. भारतवासी गातात की तुम्हीच आमचे माता पिता आहेत, बंधू सखा आहेत. आणि मग म्हणतात की जेव्हा तुम्ही याल तेव्हा आम्ही फक्त तुमचे हो, दुसरा कुणी नाही. म्हणजे आम्ही दुसऱ्या कुणाशीही ममत्व ठेवणार नाही. मग बाबा सांगतात की तुम्ही जाणतात की बाबा आहेत गरीब निवाज. शिव बाबा आहेत गरीब निवाज, की जे गरिबांना सावकार बनवतात, कवडीपासून हिऱ्या समान बनवतात. तर बाबा म्हणतात की भारत जो सिरताज होता तो आता कंगाल बनलेला आहे. तर आता मी पुन्हा तुम्हा बच्चांना डबल सिरताज बनवण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्ही डबल सिरताज म्हणजे दोन ताजधारी बनत आहात. एक ताज असतो पवित्रतेचा आणि दुसरा ताज असतो तो म्हणजे रत्नजडित ताज. पवित्रतेचा जो ताज आहे तो प्रकाशाचा ताज दाखवला जातो आणि दुसरा राजाईचा ताज हा रत्नजडित ताज दाखवला जातो. तर बाबा म्हणतात की बाबा आपल्याला डबल सिरताज संपूर्ण विश्वाचं मालक बनवतात आणि मग ही जी कलियुगी दुनिया आहे हिचा विनाश होतो. बाबा सांगतात की सतयुगामध्ये खूप थोडे असतात, म्हणजे फक्त 9 लाख असतात. आणि बाबा सांगतात की ब्रह्माच्या द्वारे मी येऊन स्वर्गाची स्थापना करवतो, शंकराच्या द्वारे विनाश करवतो. आणि तयारी तर सर्व करत आहेत कल्पापूर्वीप्रमाणे. किती बॉम्ब्स बनत आहेत. 5000 वर्षांपूर्वी ही महाभारत लढाई लागली होती आणि भगवंताने येऊन राजयोग शिकवून मनुष्याला नराचा नारायण बनवलं होतं. तर जरूर कलियुगी दुनियेचा विनाश व्हायला हवा.
तर साऱ्या भंबोरला म्हणजे संपूर्ण विश्वाला आग लागेल, नाहीतर विनाश कसा होईल. मग बाबा सांगतात की आजकाल बॉम्ब्समध्ये पण आग भरली जाते, अग्नी भरली जाते. मुसळधार बरसात म्हणजेच मुसळधार पाऊस पडेल, भूकंप होतील, हे सगळं होणार, तर विनाश होईल. जुन्या दुनियेचा विनाश आणि नवीन दुनियेची स्थापना होते. तर हे आहे संगम युग. रावण राज्य मुर्दाबाद होईल आणि रामराज्य जिंदाबाद होईल. नवीन दुनियेमध्ये श्रीकृष्णाचं राज्य असतं. लक्ष्मीनारायणच्या बदल्यामध्ये खरं तर लक्ष्मीनारायणचं राज्य असतं, पण म्हटलं जातं श्रीकृष्णाचं राज्य. का? लक्ष्मीनारायणच्या बदल्यात श्रीकृष्णाचं नाव का घेतलं जातं? कारण श्रीकृष्ण हे सुंदर आहेत आणि सर्वात प्रिय बालक आहे, आणि म्हणून श्रीकृष्णाचं नाव घेतलं जातं. मग बाबा सांगतात की जसं सोनं असतं आणि सोन्यामध्ये भर टाकत टाकत शेवटी सोनं काळं पडतं, म्हणजे कमी कॅरेटचं बनत बनत शेवटी 9 कॅरेटचं राहतं. त्याप्रमाणे आपण आत्मेसुद्धा एकेकाळी सतोप्रधान होतो, म्हणजे 24 कॅरेट सोन्याप्रमाणे होतो, आणि हळूहळू आपल्यामध्ये मीपणाची, दुर्गुणांची आणि विकारांची भर पडत गेली, की ज्याच्यामुळे आपण आत्मा सुद्धा सतोप्रधान पासून तमोप्रधान बनलो, दुःखी अशांत बनलो. तर बाबा सांगतात की तुम्हाला आता जे तुम्ही कामचितेवर बसून काळे बनलेले आहात, तर तुम्हाला आता ज्ञानचितेवर बसून गुरु बनायचं आहे. तर बाबा सांगतात की त्याच्यासाठी काय करा, सर्वांमधून आपलं ममत्व काढून टाका आणि एक माझी आठवण करा. तर मीच तुम्हा सर्व आशिकांचा एक माशूक आहे. सर्व भगत माझी आठवण करतात. मग बाबा सांगतात की ज्ञानसागर पतित पावन एकच बाबा आहेत, आणि ते येऊन सृष्टीचक्राचं ज्ञान बच्चांना समजावून सांगतात आणि योग शिकवतात, आणि ईश्वराबरोबर योग लावून योगेश्वर बनतात. जे सर्व आत्मरूपी मुलं ईश्वराबरोबर योग लावून योगेश्वर बनतात आणि मग राजेश्वर बनतात. मग बाबा सांगतात की तुम्ही ईश्वराच्या द्वारे राजांचेही राजा बनत आहात. मग त्याच्यासाठी काय करायचं? तर बाबा सांगतात की तुम्हाला माझी आठवण करायची आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही खास वेळ काढला पाहिजे. आणि सकाळी सकाळी पहाटेची वेळ जी आहे ती खूप चांगली वेळ आहे, की ज्या वेळेला कुठलंही आपल्याला कामकाज नसतं, आपलं मन सहज एकाग्र होऊ शकतं. तर हा पुरुषार्थ करायचा आहे. बाबा सांगतात की याच्यासाठी काही घरदार वगैरे सोडून जाण्याची आवश्यकता नाही. भले गृहस्थ व्यवहारामध्ये राहून मुलांची सांभाळ वगैरे करून तुम्ही हा अंतिम जन्म जो आहे तो पवित्र बना. कामचितावर चढू नका, म्हणजे विकारात जाऊ नका, आणि तुम्ही ज्ञानचितावर बसा, म्हणजेच ज्ञानाला जीवनामध्ये धारण करा. ही खूप उच्च पढाई आहे, की जी पढाई मनुष्यापासून देवता बनवते. आणि हे शिक्षण असं शिक्षण आहे की ज्याच्यामुळे आपण लोखंडाच्या भांड्यापासून एक प्रकारे सोन्याचं भांड बनतो. म्हणून बाबा म्हणतात की तुम्ही माझी आठवण करा, तर तुम्ही सोन्याचं भांड बनाल. आणि बाबांची आठवण जर विसरले तर लोखंडाचं भांड बनाल. मग बाबा सांगतात की माझी आठवण केल्यानेच तुम्ही स्वर्गाचे मालकही बनाल. आणि हे तर खूप सहज आहे, परंतु याच्यामध्ये मुख्य आहे ती म्हणजे पवित्रता. बाबा सांगतात की बाबांची आठवण केल्यानेच पवित्र बनाल, आणि सृष्टीचक्राची आठवण केल्याने स्वर्गाचे मालक बनाल. तर त्याच्यासाठी काही तुम्हाला घरदार सोडायचं नाहीये, गृहस्थ व्यवहारामध्ये राहायचं आहे. मग बाबा सांगतात की तुम्ही 63 जन्म पतित दुनियेमध्ये राहिला आहात. आता शिवालय अमरलोकमध्ये जायचं आहे. त्यासाठी तुम्ही एक जन्म पवित्र राहा, आणि एक जन्म फक्त आपल्याला पवित्र राहायचं तर काय झालं? बाबा सांगतात की याच्यामध्ये खूप कमाई आहे. 5 विकारांवर विजय प्राप्त करायचा आहे, तर आपण जगज्जीत बनू. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक बापाची आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्हा
आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिला पॉइंट आहे, निरंतर बाबांच्या आठवणीमध्ये राहण्यासाठी बुद्धीला सोन्याचं बर्तन बनवायचं आहे, सोन्याचं भांड बनवायचं आहे की ज्यात बाबांची आठवण राहू शकेल. कर्म करताना बाबांच्या आठवणीत राहायचं आहे आणि बाबांच्या आठवणीनेच पवित्रतेचा प्रकाश येईल. दुसरा पॉइंट आहे, मुरली कधीही मिस करायची नाही, म्हणजे मुरली कधीही चुकवायची नाही. ड्रामाचं रहस्य जाणून यथार्थ रीतीने जाणून घ्यायचं आहे. भट्टीमध्ये कुठल्याही बाहेरचा विचार यायला नको. वरदान आहे, आपसामध्ये एक दोघांची विशेषता पाहून वर्णन करणारे श्रेष्ठता संपन्न होली हंस भव. बाबा सांगतात, संगम युगामध्ये प्रत्येक मुलाला ज्ञानाच्या द्वारे कोणते न कोणते विशेष गुण अवश्य प्राप्त होत असतात आणि म्हणूनच होली हंस बनून प्रत्येकाची विशेषता बघा आणि वर्णन करा. कधी कुणाची कमजोरी जर आपण बघत असू किंवा ऐकत असू तर समजलं पाहिजे की ही कमजोरी त्यांची नाही, माझी आहे. कारण आपण सर्वजण एका बापाचे बच्चे आहोत, एका परिवारातले आहोत, एकाच माळेचे मणके आहोत. आणि जसं आपण आपली कमजोरी प्रसिद्ध करू इच्छित नाही, त्याप्रमाणे दुसऱ्याच्या कमजोरीचंही वर्णन करायचं नाही. म्हणजे बाबा सांगतात की आपण आपली कमजोरी का समजायचं, म्हणजे ती कमजोरी आपली नाहीये, परंतु जसं आपण आपली कमजोरी प्रसिद्ध करू इच्छित नाही, त्याप्रमाणे तोही आपल्याच परिवारातला आहे, तर त्याची ती कमजोरी वर्णन न करता न बघता ती आपली समजायचं, म्हणजे त्याचंही वर्णन करायचं नाही, कुणाच्या पुढे प्रसिद्ध करायचं नाही. बाबा म्हणतात, होली हंस म्हणजेच काय, तर विशेषतांना ग्रहण करणारे आणि कमजोरींना सोडून देणारे, मिटवणारे. स्लोगन आहे, समयाला वाचवणारेच तीव्र पुरुषार्थी सदा विजयी आहेत. म्हणजे वेळेची बचत करणारे हेच खरे तीव्र पुरुषार्थी आणि सदैव विजयी आहेत. आजचा अव्यक्त इशारा आहे, एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना. जसं माळेच्या मण्यांची विशेषता असते की एक एक मणका माळेमध्ये ज्यावेळेला ओवला जातो तर तो मणका एका धाग्यामध्ये ओवला जातो आणि एकानंतर एक मणके त्याच धाग्यामध्ये ओवले जातात. असंच आपण सर्वजण विजयी माळेचे मणके आहोत, म्हणजे वैजयंती माळेचे मणके आहोत, मणी आहोत. तर जेव्हा एकमत, सर्वांचं एकमत असेल, एकाच लगनमध्ये मगन राहणारे असे एकरस स्थितीवाले सर्वांना दिसाल, त्यावेळेलाच ही माळा बनेल, म्हणजेच सर्व एक होतील. बाबा सांगतात, जर आपसामध्ये जर दोन मत असतील तर आपण दुसऱ्या माळेमध्ये येऊ, म्हणजेच जी माळ, दुसरी माळ म्हणजे 16,000 आत्म्यांची माळ, 16,000 मण्यांची माळ, त्या माळेमध्ये येऊ. आणि 108 मण्यांची माळ जी आहे, जिला वैजयंती माळ म्हटलं जातं, त्याच्यासाठी सर्वांचं एकमत असलं पाहिजे, सर्वांची स्थिती एकरस स्थिती असली पाहिजे. म्हणून बाबा सांगतात की आपल्याला असं बनायचं आहे की वैजयंती माळेमध्ये आपण येऊ शकू. ओम शांती.